नमस्कार, मी फार्मर युवराज खाडे हवामान अंदाज या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत. तरी शेतकरी मित्र आपल्या चॅनल आपण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. आजचा हवामान अंदाज. तर शेतकरी मित्र 22 तारखेला मुंबई कोकण गोव्यामध्ये सर्वसाधारण पाऊस राहणार रात्री 2:30च्या टायमाला. परंतु नाशिक, शिर्डी, अहमदनगर तसेच बीड, संभाजीनगर, परभणी, हिंगोली या भागामध्ये खूप जोरदार पाऊस राहणार आहे. रात्री 2:30च्या टायमाला सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच शेतकरी पाऊस विदर्भ साईडला चांगला पावसाचा जोर राहणार आहे. विदर्भ साईडला पहिल्यांदा यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा या भागामध्ये खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे. तुफान पाऊस राहणार आहे. तसेच चंद्रपूर या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहणार आहे. चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या भागामध्ये 2:30च्या टायमाला. आणि मराठवाड्यात देखील खूप जोरदार पाऊस राहणार. परभणी, हिंगोली या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. बीड, लातूर, तुळजापूर, धाराशिव तसेच अहमदनगर, पंढरपूर, कोल्हावाडी, बार्शी, छत्रपती संभाजीनगर या पूर्ण भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे रात्री 2:30च्या टायमाला. आणि हा पाऊस शेतकरी मित्र सकाळी 5:30च्या टायमाला पाहिला असता बीड, अहमदनगर, सोलापूर तसेच इकडे पाहिला असता नाशिकच्या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. आणि हा पाऊस जवळजवळ अकलूज, पंढरपूर, सांगोल्यामध्ये चांगला जोरदार पावसाचे संकेत पहाटे 22 तारखेला 5:30च्या टायमाला. आणि नांदेड, हिंगोली तसेच पुसद, उमरेड, माहूरगड या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. यवतमाळ, अकोला, अमरावती या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. खामगाव, वाशिम या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस राहणार 5:30च्या टायमाला. आणि हा पाऊस दुपारी 11:30 म्हणजे 11:30च्या टायमाला पाहिला असता हिंगोली, उमरखेडा या भाग, यवतमाळ, अमरावती या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात वातावरण पूर्णतः ढगाळ राहणार आहे. आणि सर्वसाधारण हा पाऊस येणार आहे. एकदम नॉर्मल पाऊस 11:30च्या टायमाला राहणार आहे. परंतु परत पावसाचा जोर हा 2:30च्या टायमाला वाढणार आहे. तर शेतकरी 2:30च्या टायमाला लातूर, निलंगा, उदगीर, अंबेजोगाई, बीड, केज, परळी तसेच इकडे पाहिला असता जामखेड, गेवराई, संभाजीनगर, सेलू, जिंतूर, जालना, पैठण या भागामध्ये चांगला पावसाचा जोर राहणार आहे रात्री दुपारी 2:30च्या टायमाला. आणि वैजापूर, सिल्लोड या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. मालेगाव, मनमाड, टवला, नाशिक, कोपरगाव तसेच मलकापूर, जळगाव, भुसावळ, धुळे या भागामध्ये चांगला जोरदार असा पाऊस राहणार आहे 22 तारखेला 2:30च्या टायमाला. तर शेतकरी मित्र अशीच हा पाऊस 22 तारखेला जवळजवळ 5:30च्या टायमाला. तर शेतकरी मित्र हा पाऊस 22 तारखेला विदर्भात पण पावसाचे प्रमाण वाढत आहे. आधी विदर्भ साईडला नागपूर, चंद्रपूर तसेच अमरावती, अकोला, खांडवा या भागात चांगला जोरदार पाऊस आहे. तसेच गोंदिया, भंडारा या भागामध्ये. आणि हा पाऊस 11 वाजल्यापासून विदर्भात सुरू होत आहे. आणि आज पाऊस विदर्भाकडून मराठवाड्याकडे पाऊस येत आहे. कारण बंगालच्या उपसागरामध्ये विरोध तयार झालेला आहे. त्या प्रभावामुळे हा पाऊस बंगालच्या उपसागराकडून हा पाऊस विदर्भ तसेच मराठवाडा या भागामध्ये 1च्या टायमाला मराठवाड्यातील संभाजीनगर, बीड, लातूर, अहमदनगर तसेच लोणार, जालना, परभणी, हिंगोली या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार. तसेच मालेगाव, जळगाव, खांडवा या भागामध्ये देखील 1च्या टायमाला चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. आणि मित्र हा पाऊस लवकर सर आज विदर्भातून तसेच हे मराठवाड्याकडे येत असल्यामुळे हा पाऊस विदर्भासारखून मराठवाड्यात येत असून हा पाऊस परत 4च्या टायमाला हा परत तसाच पुढे सोलापूर, अकलूज, बारामती तसेच इंदापूर, कुर्डुवाडी, पंढरपूर या भागामध्ये हा पाऊस सरकत आहे. आणि हा पाऊस पाहिला असता सरासरी 6 वाजेपर्यंत हा पाऊस राहण्याची शक्यता आहे.
आणि मुंबई कोकण गोवा या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. परंतु हा पाऊस 5-6 याच्या टायमाला आपलं सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, अहमदनगर, बीड, लातूर, संभाजीनगर, मालेगाव, जळगाव, नंदुरबार या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच नांदेड देखील जोरदार राहणार आहे. परभणी, हिंगोलीमध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे आणि अकोला, अमरावती या भागामध्ये देखील सर्वसाधारण जोरदार. परंतु नागपूर, गोंदिया, भंडारा या भागामध्ये तुफान पाऊस राहणार आहे. एकदम अति जोरदार पाऊस राहणार आहे 22 तारखेला. आणि हा पाऊस शेतकरी मित्र 22 तारखेलाच रात्री 8 वाजेपर्यंत 8-9 पर्यंत राहण्याची शक्यता आहे. 8 ते 9 वाजेपर्यंत. आणि रात्री 11च्या टायमाला परत हा पाऊस नागपूर, गोंदिया या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. नागपूर, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. काही शेतकरी मित्र अशी रोजची रोज ताजा हवामान अंदाज आणि प्रत्येक तारखेचा हवामान अंदाज रोजची रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि आपला व्हिडिओ जर योग्य वाटला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. हवामान अंदाज योग्य जर आला तरच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि असे रोजची रोज ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर आपण पूर्ण वेळ दिल्याबद्दल सर्व शेतकरी मित्रांचे धन्यवाद.